नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगलीत 3 सराई चोरटे जेरबंद. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी 3 सराई चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. सुदर्शन सुनील यादव, वय वर्ष 23, राहणार ऋतुकुंद अपार्टमेंट, वारणाली, सांगली. सार्थक सुनील सुतार, वय वर्ष 20, राहणार राम रहीम कॉलनी, संजय नगर व मुनीब उर्फ बाब्या मुश्ताक भाटकर, वय वर्ष 21, शामराव नगर, सांगली, या तिघांना अटक करण्यात आली असून मेघनाथ हिरालाम साहू, राहणार पालवी हॉटेल जवळ, सांगली, हा पसार झाला आहे. या चोरट्यांकडून सुमारे 3,30,000 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये डोरले, ब्रेसलेट, चेन, वेढणं आणि झुबे आदी दागिन्यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक झाडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्यासह पथकास मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. सराईत गुन्हेगार सार्थक सुतार, सुदर्शन यादव आणि मुनीब भाटकर यांच्याकडे चोरीचे सोन्याचे दागिने आहेत आणि ते दागिने विक्रीकरिता इराणी वस्ती, सह्याद्री नगर ते शिंदेमळा रेल्वे ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर ते येणार आहेत, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी पाळत ठेवून तिघांना ताब्यात घेतलं. त्यांची झडती घेतली असता सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली. अधिक चौकशीत चौघांनी मिळून विकास कॉलनी वारणालीमधील बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी केली होती. हे दागिने विक्री करण्यासाठी आल्याची तसेच उर्वरित दागिने हे मेघनाथ साहू यांच्याकडे असल्याची कबुली दिली. तिघांनाही जप्त ऐवजासह पुढील तपासासाठी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.